नमस्कार. मी योगिनी आनंद बोरगावकर. मी 2024मध्ये इकडे कीर्तन अलंकार पदवी घेतलेली आहे. माझ्या गुरुवर्या होत्या उमाताई तेंडोलकर. आणि काय सांगू आणखीन. तर त्यामुळे मला इथे आज प्रवचनाची संधी दिली त्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानते आणि तुमच्याकडून मला शुभेच्छा मिळाव्यात. आपण प्रथम श्रीराम जय राम जय जय राम सुरू करणार आहोत. राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, जीवन स्मरण जय जय राम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. श्री कुलदेवताये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. देवो मतिजी सद्गती ती सरस्वती श्रुतिगाती जिची कीर्ती तीच भारती. चिन्मयतु वाङ्मयतु असशी भारती. करविसितु वदविसितु तू जगद्गती. ये धावुनी स्तुती परसुनी गो सरस्वती. मती देवुनी जाड्यहारुनी तारी भारती. नमस्तेस्तु महामाये
श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करिते। व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती नाही वैराग्य नाही गौलता नाही वचनाची। ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलिते सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या। श्रोता वक्ता श्रीराम राम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ या स्थानातील अधिष्ठित सर्व देवी देवता विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे त्या संत सज्जन आणि श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला सन्मानपूर्वक वंदन करून मी आजच्या प्रवचन सेवेला आपण प्रारंभ करूया। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवती जगदंबा माता की जय। श्रोते हो, सर्वत्र नवरात्र सुरू आहे। घराघरातून घट बसलेले आहेत आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे। घराघरातून आरत्यांचा झांजांचा आपल्याला आवाज येतो। असं मंगलमय वातावरण आहे। आदिमाया आदिशक्तीचा उदो उदो होत आहे। अगदी अनादी काळापासून आपल्याकडे शारदीय नवरात्र साजरा केला जातो, उत्सव साजरा केला जातो आणि माणूस हा उत्सवप्रिय आहे। आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव आणि ह्याला उपासनेला फार महत्त्व आहे। आता कुलस्वामिनी ही आपल्या कुळाचा उद्धार करते म्हणून कुलस्वामिनीचा आपल्याला पूजन अर्चन उपासना करणं आपल्याला बंधनकारक आहे। आपलं ते कर्तव्यच आहे, कारण ती आपल्या कुळाचा उद्धार करते, संरक्षण करते, वृद्धी करते। त्यामुळे आपण कुलस्वामिनीची उपासना करायलाच पाहिजे। आणि ह्या 9 दिवसामध्ये सगळीकडेच देवीची जगदंबेची उपासना असते। त्यामुळे देवीचं अस्तित्व हे हजारो पटीने जास्त असतं। म्हणून नवरात्रामध्ये आपणही उपासना करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या आतली जी शक्ती आहे ती वाढेल। त्याचबरोबर तिला आपली कुलस्वामिनी बघा, सर्वांची कुलस्वामिनी वेगवेगळी असते, म्हणजे घराण्याप्रमाणे असते। कुणाची महालक्ष्मी आहे, कुणाची तुळजाभवानी आहे, तर कुणाची रेणुका माता, कुणाची आपली सप्तशृंगी आहे। बघा, देवी एकच, म्हणजे तिची रूपं कशी आहेत, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली ही एकाच रूपात म्हणजे जगदंबेच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते। आणि तिची रूपे अनेक आहेत, वेगवेगळी आहेत। त्याप्रमाणे प्रत्येकाची कुलस्वामिनी पण वेगळी आहे। देवीचा अवतार घेण्याचे ठिकाण पण वेगळे आहे, अवतार पण वेगवेगळे आहेत, पण देवी एकच आहे। आता महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशी देवीची प्रमुख 3 रूपं आहेत आपण म्हणतो। तर त्यात काय आहे, सत्व रज आणि तम हे 3 गुण देवीमध्ये आहेत। त्या जगन्मातेचे हे 3 गुण आहेत आणि म्हणून ती त्रिगुणात्मिका आहे। त्याचबरोबर महासरस्वती ही सत्वगुणी आहे, म्हणजे सात्विक आहे। महालक्ष्मी ही रजोगुणी म्हणजे राजस आहे आणि महाकाली ही तमोगुणी तामस आहे। म्हणून महाकाली म्हणजे काय, तर जी दैत्यांचा नाश करते ती महाकाली।
महालक्ष्मी म्हणजे युद्ध संपल्यानंतर जी शांत होते, आणि कमलासना म्हणजे ती महालक्ष्मी, आणि सरस्वती म्हणजे मन शांत झालं की काय होतं, बुद्धी स्थिर होते. आपल्याला पण जेव्हा राग येतो त्यावेळेला आपल्याला काही सुचत नाही, पण जेव्हा आपण शांत बसतो, शांत होतो, की आपली बुद्धी स्थिर होते, आणि मग म्हणून ती बुद्धीची देवता ही सरस्वती आहे. बघा, नवरात्रात आपण उपवास करतो. काही जण म्हणतात की माझा उपवास आहे, मी एक वेळच जेवणार. काही म्हणतात की मी नुसतं जलप्राशन करणार आहे. काही म्हणतात की मी फळं खाऊन राहणार आहे. काही अशी उपासना करतात की अनवाणी चालतात पूर्ण 9 दिवस. तर खरा उपवासाचा अर्थ काय, उपासनेचा अर्थ काय? तर उप आणि आस. उप म्हणजे देवीच्या म्हणजे जवळ जाणे, आणि आस म्हणजे बसणे. तर ह्या नवरात्रामध्ये खरं तर उपवास करणे म्हणजे काय, की देवीच्या जवळ जास्तीत जास्त सहवासात राहणे देवीच्या. जसं आपण नाही का, आपलं लग्न झाल्यानंतर सुद्धा आईकडे नेहमी जात असतो आपण, तसंच आपण देवीकडे बसायला पाहिजे, जायला पाहिजे. आपण नुसतंच उभ्या उभ्या देवीचं दर्शन घेतलं आणि निघून गेलो तर त्याचा परिणाम होणार नाही आपल्यावरती. तर तिच्या जवळ जाऊन तिच्या जवळ बसून पूजन अर्चन वाचन केलं, साधना केली, तर त्याचा फरक जास्त पडतो. त्याचबरोबर जगदंबेचे स्वरूप आपण आता बघणार आहोत, की जगदंबेचे खरे स्वरूप काय आहे. तर जगदंबेने स्वतःच विष्णू परमात्म्यांना सांगितलेलं आहे की मी ह्या संपूर्ण चराचरात, ह्या संपूर्ण विश्वामध्ये मीच आहे, आणि जे सनातन, माझ्याशिवाय दुसरं सनातन चैतन्य नाही, मीच सगळीकडे भरलेली आहे. आपण म्हणतो बघा, मार्कंडेय पुराणामध्ये सप्तशतीमध्ये म्हटलेलं आहे, या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. तसंच या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता असं म्हटलेलं आहे. आता या देवी सर्व भूतेषु म्हणजेच सर्व चराचरात जेवढे भूत आहेत, भूत म्हणजे अगदी किडा मुंगीपासून आपल्या माणसांपर्यंत, अगदी आपल्या स्त्रीमध्येच फक्त ती स्त्री शक्ती आहे असं नाही, तर ती पुरुषांमध्ये सुद्धा आहे. सर्वांमध्ये ही देवी भरलेली आहे, आणि तिला आपल्याला बाहेर शोधायची गरज नाही, ती आपल्या आतमध्ये स्थित आहे. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, म्हणजे ती आपल्या आत स्थित आहे, आपल्याला तिला बाहेर शोधायची गरज नाही. तरीसुद्धा आपण पूजन अर्चन करतो का, तर आपल्यामधली शक्ती जास्त वाढवण्यासाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणून आपण फक्त आपल्याला काय करावं लागतं, तिला जागवावं लागतं. म्हणून आपण नवरात्रामध्ये आरती म्हणतो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा, हो अंबाबाई माऊलीचा, उदो कार गरजती, उदो कार गरजती, काय वर्णू महिमा तिचा हो. अशा प्रकारे आपण तिचा जर जागर केला, तिचा उदो उदो केला, आपली शक्ती आतली जर जागवली, तर ती नक्कीच आपल्याला मदत करेल. आता या नवरात्रामध्ये या 9 दिवसात आपण तिचा जागर करतो, आणि ह्या काळामध्ये एरवीच्या मनाने आंबेचं अस्तित्व जवळजवळ 1000 पटीने असतं. हे एकच तत्व आहे, ब्रह्मांडात एकच तत्व आहे, आणि ते तत्व नावारूपाच्या पलीकडे आहे. काही जण आपण त्याला राम म्हणतो, काही गणेश म्हणतात, कोणी गौरी म्हणतात, तर कोणी शिव म्हणतं. पण रूपं वेगवेगळी, रूपं भिन्न, पण तत्व एकच. आता प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या माध्यमातून हा विश्वाचा कारभार चालतो, विश्वाचा व्यवहार चालतो. किंबहुना शिव ही शक्तीशिवाय कार्यच करू शकत नाही. शिवे न शिवे विन शक्ती, न शक्ती रहित शिव. अर्धनारी नटेश्वर आपण बघितला असेल, त्याप्रमाणे शिवशक्तीचा विचार केलेला आहे. ही शिवशक्तीच जगामध्ये खेळ खेळत असतात. एका पदात म्हटलेलं आहे, शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, त्रिगुणाचे हे तीनच फासे चराचरावर निनादती,
त्रिगुणाचे हे तीनच फासे चराचरावर निनादती. हे तिचे स्वरूप आहे. मराठी सप्तशतीत असं म्हटलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश तिघे देवीचे पुत्र साचार, तिघांसी पडता संकट घोर, देवी अवतार घेतसे. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची ही माता आहे. म्हणजे ही आदिशक्ती आधीपासूनच असणार, हो की नाही? आणि ती पूर्वीपासून अस्तित्वात आहे. ती पूर्वी होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. तिला अंत नाही. ती त्रिकाला बाधित आहे. अशी ही जगदंबा सगळ्या ब्रह्मांडांचा खेळ चालवत असते. म्हणून म्हणतात ना की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. बघा, ती ब्रह्मा विष्णू आणि महेशांची उत्पत्ती करते. म्हणजे ती जननी आहे आणि ती आपल्या सर्वांचीही उत्पत्ती करते. म्हणून ती जगज्जननी आहे. त्याचप्रकारे तिला जगज्जननी म्हणतात. तसेच देवांना त्यांचे कार्य करण्यासाठी ती शक्ती देते. म्हणून ती शक्ती रूपाने सर्वांच्या पाठी आहे. अगदी देवांच्याही पाठी ती शक्ती रूपाने असते. म्हणून म्हणतात की या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. ती विष्णूच्या पाठी लक्ष्मी म्हणून आहे. त्यानंतर ब्रह्माच्या पाठी ती सावित्री म्हणून आहे. ती महेशाच्या पाठी पार्वती म्हणून आहे. म्हणजेच ही जगन्माता ह्या देवांना आई म्हणून जन्म देते आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या रूपात त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना शक्ती प्रदान करते. बघा, ही जगदंबा आपल्या सर्वांच्या घरात आहे की नाही? कुठल्या कुठल्या रूपाने आहे? आई म्हणून आहे, मुलगी म्हणून आहे, बहीण म्हणून आहे, सून म्हणून आहे, नात म्हणून आहे. अशा सगळ्या रूपाने ती आपल्या घरात नटलेली आहे. आणि तीच जेव्हा बघा आपली आई जेव्हा म्हणजे स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळेला ती माता होते, मातृरूपिणी होते. जेव्हा ही स्त्री जेव्हा आपल्या मुलांना शिकवते त्यावेळी ती विद्यादेवी होते, विद्यारूपिणी होते, सरस्वती होते. आणि त्याचबरोबर ही घरातली स्त्री जेव्हा नोकरी करून आपल्या संसाराला हातभार लावते त्यावेळी ती लक्ष्मी रूपाने आपल्या घरात नांदत असते. आणि जेव्हा आपल्या घरावर एखादं संकट येतं त्यावेळी ती काय करते? पदर खोचून ती त्या संकटाचा मुकाबला करते. त्यावेळी ती दुर्गा असते, चंडिका असते ती. अशा रूपाने आपल्या घरात ही देवी सर्वांच्या घरात नटलेली आहे. अशा शक्तिशाली अनेक दुर्गा आपल्या भारतात होऊन गेलेल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यानंतर अहिल्याबाई होळकर, आपल्या जिजामाता राणी चन्नम्मा, कल्पना चावला, तीही एक शक्तिमानच होती. म्हणून ती इतके अवकाशयानात बसायचं, इतके वर्ष इतके दिवस राहायचं, ते काही आपल्याला खायचं काम नाही आहे. त्याचबरोबर इंदिरा गांधी, आताच्या काळात आहेत त्या सुनीता विल्यम्स, तर खरोखरच शक्तिशाली आहेत. किती दिवसासाठी गेल्या होत्या त्या आणि किती दिवसांनी त्या परत आल्या. एवढे दिवस त्या अवकाशयानात होत्या. काय झालं असेल त्यांना? आपल्याला विचार करूनच वाटतं की कशा राहिल्या त्या. आणि त्यांच्या धैर्याला आणि शक्तीला आपण वंदन करूया. तसेच माता सरस्वती जी बुद्धीची, विद्येची आणि कलेची देवता आहे, अशा सरस्वती आपल्या देशात अनेक होऊन गेल्या आणि आहेतही. बघा, पहिल्या डॉक्टर आपल्या देशातल्या आनंदीबाई जोशी, त्यानंतर सावित्रीबाई फुले, अनुताई वाघ, रमाबाई रानडे, शांता शेळके, बहिणाबाई, लता मंगेशकर, ह्यासुद्धा सरस्वतीचंच रूप होतं. आणि आपल्या ह्या संस्थेमध्ये जेवढ्या शिकवणाऱ्या उमाताई आहेत, वैशंपायनबाई आहेत, त्यानंतर पवारबाई ताई आहेत,
ह्या सगळ्या सरस्वतीच आहेत आपल्या संस्थेतल्या. तर त्यांनाही आपण वंदन करूया. आणि आत्ताच्या काळातल्या ज्या आहेत बघा, सुधामूर्ती, बुद्धिबळपट्टू दिव्या देशमुख, अशा कितीतरी महिला आपल्या देशात सरस्वतीच्या रूपाने वावरत आहे. तसेच आईच्या रूपातील ही देवी विलक्षण शक्तिमान आहे. ती रामवरदायिनी आहे. भवानी मातेने रामप्रभूंना वरदान दिलेले आहे. म्हणजेच रावणाबरोबरच्या युद्धात तुला जय मिळेल असं भवानी मातेने रामांना वर दिलेलं आहे. आणि हीच रामवरदायिनी हिने ह्या भवानी मातेने शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिला. त्यांना तलवारही दिली. आज ती आपल्याकडे नाही आहे, ही दुःखाची खेदाची गोष्ट आहे, पण ती तलवार दिली होती. आणि अफझलखानाच्या वधाच्या वेळी जेव्हा वाघ नखामध्ये हीच देवी प्रकट झालेली आहे, भवानी माताच प्रकट झालेली आहे. शिवाजीराजे युद्धाला जाताना प्रथम आपल्या आईला जिजाबाईंना नमस्कार करायचे आणि त्यानंतर ते भवानी मातेला नमस्कार करायचे, कारण तुळजाभवानी ही त्यांची कुलस्वामिनी होती. अशी अनंत युगाची माता, तिला युगाचे बंधन नाही. असे म्हणतात की बापाचे ऋण फिटे काशीस गेल्या, पण आईचे ऋण न फिटे काही केल्या. असं एकदा विवेकानंद स्वामी आपल्या प्रवचनात म्हणत होते, सांगत होते. त्यावेळेला एक मुलगा म्हणाला की आपण असं का म्हणता, आईचं का नाही ऋण फिटत? तर तो म्हणाला, त्या विवेका स्वामी म्हणाले की ठीक आहे, तू इकडे ये, तिथून एक वीट घेऊन ये. आणि वीट घेतली, त्याच्या शेल्यामध्ये ती वीट बांधली आणि त्याच्या पोटाला ती बांधली आणि त्याला सांगितलं, जा आता तू तुझ्या कामाला लाग. तो गेला. 1-2 तासामध्ये तो परत आला. तो म्हणतो, मी काम करू शकत नाही ही वीट बांधून. का बरं? अहो, ती मध्ये कामामध्ये अडथळा येतो आणि जड आहे ना ती. अरे, तुला समजलं का? आईचे ऋण का फिटत नाही? तर ती आई 9 महिने तुम्हाला पोटात वाढवते, ते पोटात ठेवून ती सगळी कामं करते, पण कधीही एका शब्दाने बोलत नाही की मला जड झालं आहे म्हणून. ही आईची माया आहे. त्यामुळे मग तिचे ऋण कसे बरं फिटणार सांगा बघू. अशी ही मातृरूपिणी भवानी समर्थ रामदास स्वामींवर कशी कृपा करते ते पहा. एकदा समर्थांनी अंगावर नायटा झालेला पाहिला आणि त्यांना आठवले की आपल्या ज्येष्ठ बंधूने नवस केला होता की देवीला सुवर्णफुलं वाहीन म्हणून, आणि तो विसरला असणार. जर ज्येष्ठांनी नवस विसरले ज्येष्ठ, तर ते आपण पूर्ण करायला पाहिजे. म्हणून ते काय करतात, दुसऱ्या दिवशी सुवर्णफुलं घेऊन प्रतापगड चढायला लागतात. प्रतापगडावर भवानी देवी आहे, तिथे जाऊन नवस फेडूया आपण म्हणून ते सुरुवात करतात चढायला. पोचायला वरती मंदिरापर्यंत पोचायला त्यांना रात्र होते. तोपर्यंत मंदिराचे दरवाजे बंद झालेले असतात. आता काय करायचं बरं ते विचारत पडतात. आपल्याला जर देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर सकाळपर्यंत थांबावं लागेल आणि एवढा वेळ थांबायचं नाही, शक्य नाही. आपण असं करूया की देवीला साथ घालूया, आपण तिला हाक मारूया. मग ते हाक मारायला लागतात. माते तुला गे तुळजा भवानी, हाकारितो या अंधार रात्री, अपराध माझे क्षमा करोनी, उघडी तुझे दार माते भवानी. भवानी माते की जय. सांग थांबू, मी तुझा नवस फेडायला आलो आहे. आई कृपा कर आणि मला मंदिराच्या आत घे. असं ते म्हणता क्षणी त्या मंदिराचे दरवाजे उघडले गेले. समर्थ मंदिरात गेले आणि प्रथम त्यांनी आईच्या पायावर लोटांगण घातलं. हातात आणलेली जी फुलं होती, सुवर्णाची फुलं, ती आईच्या अर्पण केली, आईला पायावर ठेवली आणि नमस्कार केला आणि म्हणाले, आई प्रार्थना केली,
खूप उशीर झाला, पण तरी मला तू समजून घे. तुझा आशीर्वाद असाच असू दे. एवढं वाक्य पुरे होताच देवीच्या गळ्यातील सुवर्णाचा हार रामदास स्वामींच्या गळ्यात पडला आणि रामदास स्वामींना एवढं भरून आलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले, आई, काय ही तुझी कृपा ग? अशी कृपा आईच फक्त करू शकते, बाकी कोणीही नाही. आई, येतो मी, असे म्हणून ते गड उतरले. ते चाफळला आले आणि त्यांनी काय केलं, तो जो हार होता तो आणि त्याच्याबरोबर एक पत्र आपल्या शिष्याच्या हातात दिलं आणि शिष्याला सांगितलं, हे शिवाजी राजांना नेऊन देईन. आणि त्याप्रमाणे तो शिष्य निघाला. त्याच वेळी काय झालं, सकाळी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडायला पुजारी आला, पुजाऱ्याने मंदिर उघडलं आणि आत पाहिलं तर देवीच्या गळ्यातील एक हार नाहीसा झाला होता. ते पुजाऱ्याला बरोबर कळलं आणि पुजारी अस्वस्थ झाला. ही बातमी लगेच आपल्याला महाराजांना द्यायला पाहिजे, शिवाजीराजांना द्यायला पाहिजे, कारण त्यांनी 15 वर्ष इमाने इतबारे तिथे सेवा केलेली होती आणि तो निष्ठावान होता हो. त्यामुळे तो त्याला अस्वस्थ झालं. तो तसाच खाली आला, आपला शिवाजी महाराजांकडे गेला आणि शिवाजी महाराजांना ही बातमी लवकरात लवकर देऊया म्हणून. असा योगायोग की हा शिष्य, समर्थांचा शिष्य आणि पुजारी दोघंही एकाच वेळी तिथे जाऊन उभे राहिले महाराजांच्या समोर. आणि ह्या पुजाऱ्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज, अहो, देवीच्या गळ्यातील एक हार नाहीसा झालेला आहे. त्याच वेळी ह्याने महाराजांच्या हातात तो हार ठेवला, ते पत्र ठेवलं. महाराजांनी ते उघडून बघितलं, पत्र वाचलं त्यांनी आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळलं. ते म्हणाले, एका बाजूला हा निष्ठावान पुजारी आणि ही भवानी मातेची समर्थांवर झालेली कृपा अगाध आहे, म्हणून त्यांना डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांच्या. आता बघा, गंमत अशी आहे की धनाची देवी कोण सांगा? लक्ष्मी, बरोबर? धनाची, संपत्तीची देवी लक्ष्मी. विद्येची देवता माता सरस्वती, विद्येची, कलेची देवता माता सरस्वती. शक्तीची आणि बलाची देवता ही दुर्गा. बघा, शक्ती, धन, बल आणि विद्या या तीनही गोष्टी कोणाकडे आहेत? एका स्त्रीकडे आहेत. म्हणजे स्त्री ही किती शक्तिशाली आहे. आणि आज कलियुगात अनेक महिषासूर, शुंभ निशुंभ, दैत्य म्हणजे वाईट विचारांची लोक ही थैमान घालत आहेत. आपण जर त्या भगवतीची, शक्तीची उपासना केली तर ती भगवती आपले नक्कीच रक्षण करेल. म्हणून आपण त्या हृदयस्थ जगदंबेला जागृत करायचे आहे आणि त्याकरिता हा नवरात्र उत्सव केला जातो. बघा, ही चेतना शक्ती साऱ्या विश्वाला व्यापून उरलेली आहे आणि ती शक्ती निर्गुण निराकार आहे. आपल्याला ही शक्ती दिसत नाही. या चेतना आणि ऊर्जा शक्तीला आमचे ऋषीमुनी ब्रह्मांड नायिका म्हणतात, जगत जननी म्हणतात, आदिमाया म्हणतात, कुंडलिनी शक्ती म्हणतात, ब्रह्मविद्या म्हणतात आणि आपण सर्वजण तिला जगदंबा म्हणतो. तिला आपल्यामध्ये जागृत करायचे असेल तर तिचा उदो करायचा आहे. ती आमच्या देहामध्ये आत्मरूपाने राहते, ती भक्तांचा भोळा भाव पाहते, ती क्षमेची देवता आहे आणि तिला प्राप्त करायचे असेल तर विद्वत्ता आणि वेदांताच्या ज्ञानाची काहीही गरज नाही, आवश्यकता नाही. फक्त भोळा भाव असायला पाहिजे आणि तिला शरण गेलं पाहिजे. ती आपल्यावर नक्कीच कृपा करेल. इथे आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या रविवारी वरती कुंडलिनी शक्ती किंवा जगदंबेची महासिद्ध योगाची उपासना केली जाते सकाळी 7:45 वाजता. आणि ह्या महासिद्ध योगाचे जे उपासक आहेत
ते इथे गुळवणी महाराजांचा फोटो लावलेला आहे, इथे आहे तो. हां, ते त्यांचे उपासक होते आणि तीच साधना, त्यांनी दिलेली साधना इथे चालते. आणि त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला साधना म्हणजे असं वाटतं की काय करायचे आणि काय नाही. ते सांगतात की आपल्याला काहीही करायचं नाही आहे. मांडी घालून खाली बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा. किती वेळ? 3 ते 23 मिनटं ह्या ताई येतात. चव्हाणताई तिथे उपासनेला असतात. तर आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला साधना, उपासना म्हणजे असं वाटतं की काय करायचं आणि काय नाही. ती जगदंबा आपल्या आत मूलाधार चक्रामध्ये 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे. तिला फक्त आपण शांत राहून, डोळे मिटून आपण जागृत करू शकतो, जागा करू शकतो. आणि ती आपल्या आतच आहे. ही एवढी साधना केली तरी खूप झालं. आपल्या सर्वांमध्ये ती देवी श्रद्धेच्या रूपानेही आहे. म्हणून आता जो स्वामी यांचा समर्थांचा जो मी दृष्टांत सांगितला, तर आपल्याला वाटलं असेल मनामध्ये की असा अनुभव येऊ शकतो का? असं वाटतं ना? तर येऊ शकतो, जर आपली श्रद्धा तेवढी दृढ असेल तर. आणि ती समर्थांकडे तेवढी श्रद्धा दृढ होती, त्यांची भक्ती होती. त्यांनी तपश्चर्येने आपलं शरीर कष्टवलेलं होतं, म्हणून त्यांना आली. आपल्याला पण येऊ शकते जर आपण तेवढीच श्रद्धा ठेवली तर. म्हणून म्हणतात ना, या देवी सर्व भूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता. म्हणजे ती श्रद्धा आपल्या आतच आहे, फक्त आपल्याला तिला जागं करायचं आहे. बघा, देवांना या आदिमायेशिवाय पूर्णत्व नाही. रामाला सीतेशिवाय नाही, महेशाला पार्वतीशिवाय नाही आणि कृष्णाला राधेशिवाय नाही. म्हणून ह्या देवांच्या आधी ह्या त्या स्त्री शक्तीचं नाव घेतलं जातं. आपण म्हणतो ना, सीताराम, उमा महेश, राधेश्याम, आधी स्त्रीचं नाव येतं. अशी ही आदिमाया, आदिशक्ती जगदंबा आपल्या सर्वांच्या पाठी आहे. म्हणून आपण काम करू शकतो. ती शक्ती आपल्यात नसेल तर आपण काहीही काम करू शकत नाही, आपण हलूही शकत नाही. आज षष्ठी आहे आणि आजची देवी म्हणजे काल पण षष्ठी होती, आजही षष्ठी आहे. त्यामुळे आजची देवी आहे कात्यायनी देवी. म्हणजे कात्यायनी देवीची आपण पूजा करतो. आपण थोडक्यात ती कशी अवतीर्ण झाली ते आपण पाहणार आहोत. ही देवी नवदुर्गांपैकी पार्वतीचं हे 6वं रूप आहे. कृष्णाने कंसवधापूर्वी ह्या देवीची पूजा केली होती. आणि ही जी कात्यायनी आहे ते महर्षी कात्यायन होऊन गेले. त्यांनी ते देवीचे पूजक होते, शक्तीचे पूजक होते आणि त्यांनी एवढी तपश्चर्या केली की त्यामुळे ती देवी, कात्यायनी देवी, त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली आणि म्हणून तिला नाव कात्यायनी असं पडलं. आपण तिचा जय जयकार करूया. कात्यायनी देवीचा जय जयकार. अशाच आपण दुर्गेच्या रूपात पण पार्वती मातेने घेतलेल्या अवताराची कथा म्हणजेच वज्रेश्वरी देवी कशी प्रकट झाली हे पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपण थोडासा गजर करूया थोडा वेळ सगळ्यांनी. सर्वांनी बोलायचं आहे. अंबा भवानी मा, दुर्गा भवानी मा, 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 अंबा भवानी मा, दुर्गा भवानी मा,
अंबा भवानी माँ दुर्गा भवानी माँ अंबा भवानी माँ दुर्गा भवानी माँ अंबा भवानी माँ दुर्गा भवानी माँ श्री जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पायी शांता दुर्गा माझे आई मजला ठाव द्यावा पायी महालक्ष्मी माझे आई मजला ठाव द्यावा पायी महासरस्वती माझे आई मजला ठाव द्यावा पायी महाकाली माझे आई मजला ठाव द्यावा पायी अंबा माता की जय. बघा, पार्वती मातेनेच वज्रेश्वरी मातेच्या रूपाने पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात आणि आताचा पालघर जिल्हा आहे तो हा भिवंडीजवळ वडवली नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी या वज्रेश्वरी मातेने अवतार घेतला आणि तिथेच तिचं मंदिरही आहे. देवीच्या मंदिराची पौराणिक आणि ऐतिहासिक अशा 2 कथा आहेत. त्रेतायुगात भारद्वाज नावाचे ऋषी होऊन गेले आणि त्यांनी सप्तपुऱ्यांची यात्रा केली. आता सप्तपुऱ्या म्हणजे अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. अशा 7 पुऱ्यांचं त्यांनी दर्शन घेतलं, यात्रा केली, पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं, त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन केलं, अनेक व्रत वैकल्ये केली, पण मनाला काही शांती मिळाली नाही त्यांच्या. मग ते फिरत वज्रा नदीच्या काठी महर्षी व्यासांचा आश्रम होता, त्या ठिकाणी ते आले. महर्षी व्यासांचं दर्शन घेतलं. त्यांना सांगितलं की आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे, पण माझ्या मनाला शांती मिळत नाही. मी एवढं सगळं केलं, फिरले वगैरे सगळं केलं मी, पण माझ्या मनाला शांती मिळत नाही. तर मला काहीतरी तुम्ही उपाय सांगा की जेणेकरून माझ्या मनाला शांती प्राप्त होईल. आता भारद्वाज ऋषींचे हे बोलणे ऐकून व्यास महर्षी म्हणाले, बघा ऋषीवर काहीही चिंता करू नका. बघ, आपले दुःख दूर होऊन आपल्याला आनंद प्राप्त होईल अशी माता, म्हणजे आनंद देणारी माता वज्रेश्वरी हिची आपण उपासना करा. ती जगताचे मंगल करणारी आहे, दुःख हरण करणारी आहे, परम वात्सल्य भाव तिच्याकडे आहे, भक्तांवर कृपा करणारी आहे आणि ती आपलेही दुःख दूर हरण करेल. बोला, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. व्यास महर्षी पुढे म्हणाले की मातेने यापूर्वी वशिष्ठ ऋषींचेही दुःख हरण केलेले आहे. ती पतितालाही पावन करणारी आहे, भक्ताला आनंद देणारी आहे. ऋषीवर आपण या वज्रेश्वरी देवीची उपासना करावी असे सांगून व्यास महर्षी म्हणाले की या वज्रेश्वरी देवीच्या अवताराची कथा मी तुम्हाला आता सांगतो. आणि ते म्हणाले की त्रेतायुगातील ही कथा आहे. सप्तर्षीमध्ये वशिष्ठ ऋषी हे श्रेष्ठ असणारे वशिष्ठ ऋषी आणि त्यांनी अनेक अनुष्ठाने तपश्चर्या करून अलौकिक असं तेज प्राप्त केलेलं होतं. ते ज्ञानी आणि तापसी असूनही आपले सामर्थ्य त्यांनी जनकल्याणासाठी वापरलेलं होतं, त्यांनी स्वतःसाठी वापरलेलं नव्हतं. आणि हेच संतांचं आणि ऋषींचं हेच ईश्वरी कार्य असतं. त्यांनी जे प्राप्त केलं ते लोकांसाठी त्याचा उपयोग करावा. याच काळी
तानसा नदीच्या खोऱ्यामध्ये उग्रासूर नावाचा एक दैत्य राहत होता आणि त्याला 2 मुलं होती. एक कलिकाल आणि दुसरा सिंहमार अशी 2 मुलं होती. आणि ती जसा उग्रासूर हा अत्यंत दुराचारी दुष्ट असा होता, तशीच त्याची मुलंसुद्धा तेवढीच दुष्ट होती, दुराचारी होती. आणि त्यांनी मिळून अधर्म माजवला होता सगळीकडे. लोकांना खूप त्रास दिलेला होता. पृथ्वीसुद्धा थरथरायला लागली होती. शक्तीच्या बळावर त्यांनी सर्व प्राणीमात्रांना जगणे अशक्य केले होते. सर्वत्र अधर्म माजलेला होता आणि दुराचारी असं यांचे राज्य त्यांनी प्रस्थापित केले होते. त्यांच्या पापकृतीने पृथ्वी थरथर कापू लागली होती. अशा वेळी राक्षसांपासून ह्या संरक्षण मिळावे या हेतूने सर्वजण वशिष्ठांकडे आले. सर्व ऋषी, देवता आणि सामान्य लोक सगळीजणं वशिष्ठ ऋषींकडे आले आणि त्यांना विनवणी करायला लागले की ह्या राक्षसांच्या त्रासापासून आम्हाला तुम्ही वाचवा, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा, या परिस्थितीवर आपण काहीतरी तोडगा काढा. त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी सर्वांना, सर्व सज्जन धर्मरक्षक ऋषीवर यांना एकत्र बोलवलं आणि त्यांनी ठरवलं की आपण एक महायाग करूया, महायज्ञ करूया. आणि त्या महायज्ञात निश्चित झाला साक्षात सरस्वतीसह उमा आणि रमा असा त्रिचंडी यज्ञ करावा असं ठरलं. आणि ह्या यज्ञामध्ये वशिष्ठ मुनींनाच आचार्यपद दिलं, कारण ते मंत्र जाणणारे होते. आणि वेळ प्रसंगी एखादा जर मंत्र नवीन त्याची योजना करायची असेल तर तीही त्यांची तयारी होती. त्यामुळे त्यांना यजमानपद देण्यात आलं. आता हा त्रिचंडी यज्ञ म्हणजे याग म्हणजे काय, तर सत्व, रज आणि तम अशा त्रिगुणात्मक शक्तीला बलिदानपूर्वक बोलवणारी शक्ती निर्माण करणे, तीनही देवींना आवाहन करून अशी अफाट शक्ती दैत्यांच्या समोर उभी करणे. आणि हा या यागाचा उद्देश होता. तेजजा नदी किनारी हा याग करण्याची म्हणजे स्थाननिश्चिती झाली. कुठे, तर तेजजा नदीच्या किनारी हा याग करण्याचे ठरवले. ही जी तेजजा नदी आहे ती मंदाग्नी पर्वताजवळ वाहणारी ही नदी अत्यंत पवित्र अशी, मंगल अशी होती. परंतु या दैत्यांच्या वर्तनाने ती अमंगल झाली होती आणि ते पावित्र्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा हा यज्ञ करण्याचं ठरवलं होतं. हा मुख्य उद्देश होता त्याचा. या यागासाठी आता सगळी तयारी सुरू झाली. वेदी रचण्यात आल्या. ऋषीवरांच्या निवासासाठी पर्णकुट्या उभारल्या गेल्या. त्यानंतर भोजन व्यवस्थेसाठी पाकशाळा ह्या उभारण्यात आल्या. ध्वज उभारले, पताका लावल्या, सर्व मंगलचिन्हे रंगवण्यात आली. देवांच्या निवासासाठी पर्णकुटी बांधण्यात आल्या. आता सर्व तयारी पूर्ण झाली. अनेक ऋषीवर, देवदेवता यज्ञस्थानी आले. यज्ञाचा दिवस उजाडला. मंत्राद्वारे विधिवत यज्ञाला सुरुवात झाली. ऋषीवर जगदंबेचे ध्यान करू लागले, मनापासून प्रार्थना करू लागले. जगदंबिके जगदंबिके माय भवानी, तू जगतासी आधार जाणी. असुर जगती या उन्मत्त जाहले, धर्मरक्षण्या कोणी न उरले. जननी प्रेमे धावून येई, रक्षी आता पाही. जगदंबिके माय भवानी. त्याने मनापासून सर्वांनी प्रार्थना केली. यज्ञकार्य उत्तम चालू होते. पण सर्व कार्यात देवांचा राजा इंद्र ह्यालाच आमंत्रण पाठवलं नाही. त्याला निमंत्रण पाठवलं, सर्व देवांना आमंत्रण पाठवली, परंतु वशिष्ठ मुनी ह्या इंद्राला विसरले. त्यामुळे इंद्र कोपला, इंद्राला राग आला. त्याने यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विघ्न आणायला सुरुवात केली. इंद्र ऋषीवरांना म्हणाला, देवांचा राजा मी असताना
तुम्ही त्रिचंडी याग करण्याचं, यज्ञ करण्याचं कारणच काय? अहो, इथे काय आलं? पुरुषी अहंकार आड आला. तर तो म्हणाला, इंद्र म्हणाले की पर्जन्य अस्त्र माझ्याकडे आहे, वायू अस्त्र माझ्याकडे आहे, वज्रास्त्र माझ्याकडे असताना तुम्ही देवी याग करण्याची काय गरज? बघा, आत्ता आपल्या महाराष्ट्रात तरी हेच चालू आहे, एकमेकांचे पाय ओढणे, कोणी खुर्चीवर त्याला बसूच द्यायचं नाही, आणि आपणच मोठे आहोत. आता ती पण देवीच होती जिचा याग करत होते, पण मी देवांचा राजा आहे, मग तुम्ही माझा इंद्र याग करायला पाहिजे होता, तो तुम्ही का नाही केलात? म्हणून तो कोपला. इंद्रयागाने तुम्हाला अपेक्षित फळ मिळाले असते, पण आपण इंद्रयाग न करता अन्य याग करत आहात, आणि तुम्ही असं करून तुम्ही माझा अपमान केला आहे. आता भोगा त्याच्या तुमच्या कर्माची फळं, असं म्हणून तो शापवाणी त्याने दिली आणि तो निघून गेला. त्याच्या क्रोधाने काय झालं? सृष्टीवर विपरीत परिणाम दिसू लागला. त्याने सर्वत्र जलाकर्षण सुरू केलं आणि त्यामुळे काय झालं? नद्या, नाले हे सुकायला लागले, पशु पक्षी मरायला लागले, कारण पाणी हेच जीवन आहे. तेच जर तुम्हाला मिळालं नाही तर अन्नधान्य उगवणार नाही, पशु पक्षी त्या मरून जातील, आणि तोच प्रकार झाला सगळा. पाण्याला जीवन म्हणतात, तेच जर नसेल तर जीवन अशक्य आहे. मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, रोगराई पसरली आणि यज्ञ चालवणेही कठीण झाले. अशा परिस्थितीत वशिष्ठ ऋषींनी काय केलं? मंत्रून एक दर्भ आहे तो बाहेर फेकला, आणि त्यामुळे त्या योगे गरम पाण्याचे झरे निर्माण झाले. आणि सर्वांना आनंद झाला. जरी गरम पाण्याचे झरे असतील तरी ते पाणी थंड करून पिण्यासाठी, अन्नासाठी, अन्नधान्य उगवण्यासाठी, सगळ्यासाठी आपण वापरू शकतो. म्हणून सगळ्यांना हायसं वाटलं, चला आपला प्रश्न सुटला, सगळे आनंदित झाले, विघ्न टळले, आता सर्व काही सहज पार पडेल असं सर्वांना वाटलं. पण आता इंद्र खूपच संतापला. अरे, आपण एवढं सगळं केलं, त्याचा काहीच फायदा झाला नाही, यांचा यज्ञ चालूच आहे. आणि या ना प्रकारे परत त्यांनी विघ्न आणायला सुरुवात केली. तरीही यज्ञ चालूच राहिला, कारण वसिष्ठ ऋषी होते तिथे, आणि ते पाहून इंद्र यज्ञाचा विध्वंस करू लागला. इंद्राची ही कृती खरं तर कोणालाच आवडली नाही. पण यज्ञ थांबवण्यासाठी आता इंद्राने काय केलं? तर वशिष्ठ ऋषींवर वज्र सोडलं, आणि ते वज्र सोडल्यामुळे वातावरणात ही महाभयानक असं वातावरण निर्माण झालं. आणि त्यातून सुटका होण्यासाठी वशिष्ठ ऋषींनी आणि सर्व देवींनी आदिमाया, आदिशक्ती पार्वतीची प्रार्थना करायला सुरुवात केली. ते म्हणाले, आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी आमच्यावरी प्राण आला कंठाला, आई कृपा करी आमच्यावरी प्राण आला कंठाला. आई प्रकट हो आता श्री जगदंबे माता, आई प्रकट हो आता श्री जगदंबे माता. असं सर्वजण जगदंबे मातेचा धावा करू लागले. प्रार्थना ऐकून प्रत्यक्ष ती जगन्माता जगदंबा अत्यंत क्रोधायमान होऊन हातात खडग आणि गदा घेऊन प्रकट झाली. आपलं अक्राळ विक्राळ रूप धारण करून तिने तोंडाचा आ पसरला, आणि तिने जो वशिष्ठांवरती वज्र सोडलं होतं ते तिने आपल्या तोंडात घेतलं, ते तिने गिळलं, आणि देवीने वज्र गिळून टाकले. म्हणून आपण पार्वती मातेला ईश्वरी माता म्हणतात. पार्वतीचंच रूप हे वज्रेश्वरी माता आहे, आणि इंद्राचे वज्र तिने गिळले म्हणून तिला नाव पडलं वज्रेश्वरी माता, वज्रेश्वरी म्हणून पडलं. असे आता इंद्राचं वज्र गिळलं म्हणून इंद्र आता शरण आला तिला, आणि नंतर देवीने काय, कलिकाल आणि सिंहमार जे दोन दैत्य हे जे त्रास देत होते
त्यांच्यासाठीच हा यज्ञ केला होता. त्यांच्याबरोबर तिने घनघोर युद्ध केलं आणि हाती खडग आणि गदा घेऊन तिने त्या कलिकाल आणि सिंहमाराचा दोघांचाही वध केला आणि त्यांना जे इतर दैत्य मदत करत होते त्यांचाही नाश केला, त्यांचाही वध केला आणि सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या भयाचे दुःखाचे निवारण तिने केले. देवीने सर्वांना अभय दिले आणि म्हणून आपण सर्वांनी वज्रेश्वरी मातेचा जय जयकार करूया. जय जय वज्रेश्वरी माते की जय. आता सर्वांनी तिचा उदोकार केला, जय जयकार केला. गुरु वशिष्ठांनी आईला विनंती केली की आई, तू आमचे कल्याण केलेसच, पण पुढे येणाऱ्या भक्तांसाठी तू इथेच थांब, तू जाऊ नकोस, कारण त्यांचं कोण कल्याण करणार. त्यामुळे ती देवी तिथेच स्थापित झाली, तिथे थांबली ती. परंतु त्या ठिकाणी ती 3 रूपात राहिली. तिथे आपण जर वज्रेश्वरी मंदिरात गेलो तर रेणुका माता आहे, मध्ये वज्रेश्वरी माता आहे आणि कालिका माता आहे. म्हणजे सत्व, रज आणि तम गुणात ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. अशा 3 मूर्ती तिथे स्थापित आहेत. तसेच नवनाथ कथासारामध्ये ह्या देवीचं उल्लेख केलेला आहे. त्यात तिला वज्रावती देवी किंवा वज्राबाई असं म्हटलेलं आहे. हा ग्रंथ या नवनाथ कथासारमध्ये 7व्या अध्यायात आपल्याला ह्याचा उल्लेख मिळतो, वज्रेश्वरी देवीचा. खूप वर्षापूर्वी त्रेतायुगामध्ये वशिष्ठ ऋषींनी इथे एक महायज्ञ केला होता आणि त्या यज्ञासाठी सर्व देवदेवता इथे आली होती. हा यज्ञ 12 वर्ष 12 दिवस चालला आणि त्या सर्व देवदेवतांनी आपल्या स्वतःच्या स्नानासाठी म्हणून स्वतःचं असं एक गरम पाण्याचं, म्हणजे गरम पाणी आपल्याला मिळावं म्हणून ती कुंड तयार केलेली आहेत आणि त्या कुंडांवरती त्यांचं ते कुंड म्हणून ते प्रसिद्ध झालेलं आहे. तर आता मच्छिंद्रनाथसुद्धा तपस्वी, त्यांच्याकडे पण किती सामर्थ्यवान, त्यांनी विचार केला आपण पण आपल्या नावाचं एक कुंड तयार करावं. त्याप्रमाणे त्यांनी जलास्त्र मंत्राचा मंत्र म्हटला आणि स्वतःच्या नावाने एक कुंड तयार केलं गरम पाण्याचं आणि त्यात त्यांनी स्नान केलं. त्या पाण्याने उष्णदकाने देवीलाही स्नान घातलं आणि देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली. देवी म्हणाली की तू इथे 1 महिना राहा आणि मग जा तू. त्याप्रमाणे तिथे मच्छिंद्रनाथ 1 महिना राहिले. देवीची पूजा अर्चा केली त्यांनी आणि देवी त्यांच्यावरती कृपादृष्टी देवीने केली. त्यानंतर मच्छिंद्रनाथ तिथून गेले. याचाच अर्थ काय, मच्छिंद्रनाथ म्हणजे आपली नवनाथ हे आहे तो जवळजवळ 4-5 हजार वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळीपासून म्हणजे हे देवीचं मंदिर हे किती जुनं आहे. मच्छिंद्रनाथांचा सुद्धा तिथे निवास आहे, म्हणजे ते स्थान मच्छिंद्रनाथांचं सुद्धा आहे आणि सर्व देवता तिथे राहिलेल्या आहेत. त्यामुळे ते स्थान किती पवित्र आहे. तिथे आईचा ही वास आहे. अशी ही देवी आता त्या यज्ञासाठी हा झाला देवीचा, वज्रेश्वरी देवीचा पुराणातला भाग आहे. आता देवीचा ऐतिहासिक भाग म्हणजे देवीचं मंदिर तिथे होतंच, पण ते पुराण काळातलं. आता त्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा असं सर्वांनाच वाटत होतं, परंतु तो योगायोग येत नव्हता. त्याचा योगायोग असा आला की ह्या वज्रेश्वरी मंदिरापासून 22 ते 23 किलोमीटर अंतरावर वसईचा किल्ला आहे आणि ह्या वसईच्या किल्ल्यामध्ये त्यावेळी म्हणजे 1734च्या वेळी तिथे पोर्तुगीजांचं राज्य होतं. म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात तो किल्ला होता आणि
ते पोर्तुगीज वसईतल्या लोकांना खूप त्रास देत होते, अत्याचार करत होते, धर्मांतरण त्यांचं करत होते, लोकांना विहिरीमध्ये पाव टाकून बाटवत होते, अत्याचार करत होते बायकांवरती वगैरे. आणि ही बातमी मराठ्यांना माहिती होतं. मराठ्यांनी तो किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न खूप केला, परंतु कोणालाही यश येत नव्हतं. त्यावेळी चिमाजी अप्पा पेशवा म्हणजे बाजीराव पेशवा 2 नंतर चिमाजी अप्पा पेशवा त्या गादीवर आले आणि त्यांनी त्यावेळी विचार केला की आपण हा किल्ला ताब्यात घेतला पाहिजे. का तर पोर्तुगीज जे आहेत ते लोकांना जे त्रास देत आहेत, वसईच्या लोकांना, त्यांची सुटका करण्यासाठी हा किल्ला आहे तो आपल्या ताब्यात आला पाहिजे. तर त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. चिमाजी अप्पा पुण्यावरून अंजूर या गावी आले. अंजूरला गंगाजी नाईक म्हणून आहेत. त्यांच्याबरोबर तिथे एक गणपतीचं अंजूरला तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. तिथे गंगाजी नाईक राहत होते. त्या गंगाजी नाईकांबरोबर त्यांनी सल्लामसलत केली. वसईचा किल्ला जिंकण्याचा पूर्ण योजना केली, कसा जिंकायचा, काय जिंकायचं ते. आणि त्यानंतर ते अंजूरवरून ठाणे, भिवंडी करत करत ते वज्रेश्वरीला आले. तानसा नदीच्या किनारी आले ते. का? त्यांच्याबरोबर घोडदळ होतं, सैन्य होतं आणि सर्वांची खाण्यापिण्याची सोय व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी नदीच्या किनारी आपलं बस्तान मांडलं. तिथेच ह्या उभारल्या, तंबू वगैरे ठोकले आणि मग तिथे वज्रेश्वरीत खरं तर ह्या किल्ल्याला जिंकण्याची योजना त्यांनी आखली. त्यांना कळलं चिमाजी अप्पा धार्मिक होते. त्यांना कळलं की इथे काही देवता आहेत. तिने देवीला सांगितलं त्यांनी की खूप वेळा प्रयत्न केलेला आहे मराठ्यांनी, पण हा किल्ला काही आम्ही जिंकू शकत नाही. तर तू जर मला हा जिंकून दिलास किल्ला, तर जसा वसईचा किल्ला आहे त्याप्रमाणे मी तुझं देऊळ बांधीन, असा त्यांनी नवस केला आणि ते आपल्या ठिकाणी परत गेले. त्या रात्री त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये वज्रेश्वरी देवी आली आणि तिने सांगितलं की तू योजना केली आहेस बरोबर आहे. तू जेव्हा हल्ला करायला जाशील, आक्रमण करशील, त्यावेळी वसईच्या किल्ल्याच्या समोर तू उभा राहिलास की तिथून तुला कबुतरांचा थवा ज्या दिशेने तो उडेल त्या दिशेने तू हल्ला करायचास, म्हणजे तुला यश मिळेल. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी चिमाजी अप्पांनी आपल्या सैन्याला आदेश दिला आणि त्या सैन्याने तिथे गेल्यानंतर खरोखरीच जो किल्ला आहे त्याच्या दरवाजासमोर उभं राहिल्यावरती ज्या दिशेने ते कबुतरं सगळी उडाली त्या दिशेने हल्ला केला. हल्ला केल्यावर ज्या ठिकाणी हल्ला केला त्या ठिकाणी पोर्तुगीजांचा दारुगोळा, तोफखाना तिथेच होता आणि तो सगळा उद्ध्वस्त झाला. त्यामुळे काय झालं की पोर्तुगीज काहीच करू शकले नाहीत आणि चिमाजी अप्पांना सहजासहजी विजय मिळाला. ही देवीची कृपा चिमाजी अप्पांवरती झाली. आधीच्या मराठ्यांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. त्यानंतर जेव्हा हा किल्ला जिंकला चिमाजी अप्पांनी, त्यावेळी प्रथम त्यांनी काय केलं असेल तर त्या किल्ल्यामध्ये वज्रेश्वरी देवीचं मंदिर स्थापन केलं. पहिलं तिथे मंदिर बांधलं आणि त्यानंतर त्यांनी हे जे मंदिर आहे, आत्ताचं मंदिर, किल्ल्यात एक मंदिर आहे आणि एक वज्रेश्वरीचं म्हणजे जिथे आत्ता आहे ते मंदिर, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता. चिमाजी अप्पांनी ती सुरुवात केली. 1734 साली ही घटना घडली. त्यानंतर जसा विजय मिळाला तसं त्यांनी बांधकामाला सुरुवात केली. परंतु चिमाजी अप्पा काही हयात राहिले नाहीत नंतर.
जीर्णोद्धार पूर्ण झाला तो 1738 नंतर पूर्ण झाला. म्हणजे जसं आताचं मंदिर आहे ते 1738 नंतर पूर्ण झालेलं आहे. आणि ही देवी खरोखरीच नवसाला पावणारी आहे. तिथे जी गरम पाण्याची कुंड आहेत त्या स्नान केल्यावर त्वचारोग नाहीसा होतो. इथे मी जोगवा आणलेला आहे, तर जरा कुणी वाटा सर्वांना. हा जोगवा आहे ना, तो आपल्याकडे सुरेखाताई म्हणून आहेत, त्या सुगम संगीत शिकवतात. त्यांच्या म्हणजे वंदना विटणकर यांनी लिहिलेलं आहे आणि सुरेखाताईंचे गुरु प्रभाकर पंडित यांनी हे संगीतबद्ध केलेले आहे. त्याला चाल यांनी लावलेली आहे. तर तो आपण जोगवा म्हणणार आहोत आता. जोगवा मागते, जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते. मी म्हणून नंतर तुम्ही म्हणाल की काय करूया, हां म्हणू. हां. अहंपणाचा क्रोधाचा कापूर मी जाळीला, अहंपणाचा क्रोधाचा कापूर मी जाळीला, स्वयंप्रकाशी ज्ञानाचा दिवा मी पाजळला, स्वयंप्रकाशी ज्ञानाचा दिवा मी पाजळला, सत्वगुणांच्या कवड्याची गळ्यात माळ घालीते, सत्वगुणांच्या कवड्याची गळ्यात माळ घालीते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, जोगवा मागते, जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते. द्वैत सारुनी त्रिगुणांची तलवार हाती घेतली, कामवासना मोहाची मस्तके मी तोडिली, अज्ञानाच्या रिपुरक्ताचा मळवट भाळी मी भरते, अज्ञानाच्या रिपुरक्ताचा मळवट भाळी मी भरते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, जोगवा मागते, जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, दुष्टपणाची दंभाची भरली ग मी परडी, अष्टविकार भेदांची केली मी कुरवंडी, नवविधा भक्तीच्या वारीला मी जाते, नवविधा भक्तीच्या वारीला मी जाते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, जोगवा मागते, जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, जोगाई जगदंबे झाले गणी निसंग, त्रिगुणाच्या चिंतनी झाले ग मी दंग, कैवल्याच्या आनंदाचा झेंडा जगभर मिरविते, कैवल्याच्या आनंदाचा झेंडा जगभर मिरविते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, जोगवा मागते, जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते,
आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते, आई भवानी जगदंबेचा जोगवा मागते. करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशे नूराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित परा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची उठी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुंझुरती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाये सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट भारी, तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, आरी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी विभुनी भुनी पाता तुझ ऐसे नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही. साई विवाद करिता पडलो प्रवाही, तेथून भक्ता लागी पावसी लवलाई. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, अपासुनी सोडी तोडी बहुपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पदपंकज रेषा. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय जय. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्हा सर्वांना तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते. आणि आजची प्रवचन सेवा जी आहे ती मी भगवंताच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी आणि देवीच्या चरणी, भगवतीच्या चरणी मी अर्पण करते. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई विठोबा 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 रखुमाई. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. नमः पार्वती पते हर हर महादेव. सर्वांची मी आभारी आहे. तुम्ही खूप छान मला काय म्हणतात त्याला सहकार्य दिलं.